बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वरी प्रवचन मालिकेत यापूर्वी आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 7व्या भागाचं चिंतन केलेलं होतं। आज आपण ज्ञानेश्वरीच्याच दुसऱ्या भागातील दुसऱ्या अध्यायातील 8व्या भागाचं म्हणजे त्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत। यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की देह नाशिवंत आहे, आत्मा अमर आहे, हा आत्मा उपाधिरहित आहे, शुद्ध आहे, अविनाशी आहे आणि या आत्म्याच्या ठिकाणी अनेक शरीरे येतात जातात, पण तो चिरंतन शाश्वत असा आत्मा तो चैतन्य स्थिर आहे। याबाबतचं चिंतन माऊलीच्या त्या ओवीमधून अर्थात श्रीकृष्णाचा अर्जुनाचे उपदेश सुरू आहे। काय म्हणतात माऊली याबाबत आपल्या ओव्यातून? आत्मा हा अविनाशी आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेक देह येतात आणि जातात हे सांगत असताना माऊली ओवीतून म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथे। जसं एखाद्या व्यक्तीने जुने झालेलं वस्त्र टाकून द्यावे आणि नवीन वस्त्र अंगीकारावे, नवीन वस्त्र परिधान करावे, त्याचप्रमाणे अगदी हा चैतन्य नाथे हा आत्मा जुना देह टाकतो आणि नवीन देहामध्ये प्रवेश करतो। हा आत्मा जसं वरवरचे कपडे बदलले जातात पण शरीर तेच असतं, कितीही कपडे बदलले तरी आपल्याला त्याची फारशी भ्रांत वाटत नाही, आपण फारशी खंत अशी करत नाही की माझा ड्रेस फाटला आणि तो टाकून दिला आणि मी दुसरा नवीन ड्रेस घेतला, याची भ्रांत आपल्याला अजिबात नसते। जसा नवा ड्रेस आपण परिधान करतो तद्वतच आपल्या मनामध्ये उल्हास आणि हर्ष अधिक येतो, तद्वतच हा आत्मा हे चैतन्य एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरातला परिधान करत असतं। इतकं सहज गतीने आपल्याला ते स्वीकारावं लागतं, आपण ते स्वीकारलं पाहिजे। हा अनादि नित्य सिद्धू उपाधी निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदून घडे या। हा अनादि नित्य सिद्धू आहे, चिरंतन आहे, हा निरुपाधी विशुद्धू अत्यंत शुद्ध आहे, उपाधी रहित असून अत्यंत शुद्ध आहे, म्हणून याचा कुठल्याही शस्त्राने छेद होत नाही, संहार होत नाही, याचा विनाश घडत नाही, न घडे या कुठल्याही शस्त्राने या आत्म्याचा या चैतन्याचा विनाश कधीही होत नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात। अर्जुना हा नित्यू आचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा। अरे अर्जुना, हा नित्य आहे, हा आचळू आहे, अविनाशी आहे, हा स्थिर आहे, हा अचळू हा शाश्वतू हा शाश्वत आहे, चिरंतन आहे, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा आत्मा हे चैतन्य सर्वत्र परिपूर्ण असा भरून व्यापलेला आहे। अशा प्रकारचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात। जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह अनुष्यतू गंगा जळाचा। हे जो उत्पत्ती स्थिती आणि लय आहे, जी उत्पत्ती स्थिती आणि लय आहे, हा जो प्रवाह आहे हा प्रवाह गंगेच्या पाण्यासारखा अखंड आहे, अखंडपणे वाहणार आहे। हा जो प्रवाह आहे तो गंगेच्या पाण्यासारखा प्रवाहासारखा अखंड आहे, ती कधी थांबते का? कधीच थांबत नाही। म्हणूनच तद्वतच या जगताचा उत्पत्ती स्थिती आणि अंती, उत्पत्ती स्थिती आणि विनाश या गंगेच्या प्रवाहासारख्या सदैव चालू असतात, सदैव त्याचे क्रमण सुरू असतं। तरी येत काही तुझं शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाहे अपरिहार। म्हणून अर्जुना, तुला याला शोक करण्याचं काही एक कारण नाही, कारण हे जन्म आणि मृत्यू हे अपरिहार आहेत, याला दुसरा पर्याय नाही, हे घाट गाडगे थांबणे नाही, हे सदैव चक्र फिरतं चक्र आहे। जसं गंगेच्या पाण्याचा ओघ सदैव वाहतो आहे, तसं या जगताचं या सृष्टीचं उत्पत्ती स्थिती आणि लय ही प्रक्रिया अखंडपणे या गंगेच्या प्रवाहासारखी वाहणारी आहे। त्यामुळे तुला विनाशायास शोक करण्याचं काहीही कारण नाही अर्जुना। अशा प्रकारचा उपदेश भगवंत श्रीकृष्णाला करतात। उपजयते नासे
नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मे गा. अर्जुना पहा, जे उपजलं ते नासतं, नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मे गा. हे अगदी राट गाडग्यासारखं हे सदैव फिरत आहे. अर्जुना, अरे तू पहा, तू फक्त तू देहावर अभिमान करून बसलायस, दुःख धरतोयस, पण याच्यापेक्षा दृष्टी थोडी बाजूला ठेव. आपण पाहतो निसर्गामध्ये अनेक जीव येतात आणि जातात, त्यांचे घटिका चक्र अगदी सदैव सुरू आहे. आपण नित्यनियमाने एखादी बाजरी ज्वारी पेरतो, बाजरी ज्वारी उगवते, तिला कंस येतात, दाणे भरतात, पुन्हा त्याची रास केली जाते, पुन्हा ती आपण ज्वारी रास केलेले धान्य पेरतो, पुन्हा ते उगवतो आणि पुन्हा पेरतो. हे जसं घटिका यंत्र फिरत राहतं तसंच ह्या जन्म मृत्यूच्या ठिकाणी आहे. त्यामुळं तुला याची केवळ भ्रांत करण्याची गरज नाही. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आणि हे राड गाडग सदैव अर्जुना परिभ्रमण करत आहे. त्यामुळे यामध्ये कशाचाही विनाश होत नाही आणि कशाची निर्मिती होत नाही. त्यामुळे तुगी उगी या इंद्रियाच्या ठिकाणी ब्रह्म पैदा करून तू दुःख करीत बसू नको. अशा प्रकारचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात. ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे आणि वार जगी. सूर्याच्या उदव आणि अस्त सदैव जसा अखंडित सुरू असतो. ना तरी उदो असतो अपैसे, सूर्य उगवतो मावळतो, सूर्य उगवतो मावळतो. सूर्य मावळला म्हणून कोणी दुःख केलं नाही आणि सूर्य उगवला म्हणून कोणी नाचत सुटला नाही. कारण हे घटिका यंत्र जसे हे राटगाड आहे. जगताना माहित आहे आज सूर्य मावळला की उद्या उगवणार आहे, उद्या उगवलेला सूर्य परत मावळणार आहे. म्हणून हे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे आणि वार जगी. तशाच प्रकारे अर्जुना या जगतामध्ये जन्म आणि मृत्यू आहेत रे. मेलेला जीव, जन्मलेला जीव मरणार आहे आणि मेलेला जीव पुन्हा जन्मणार आहे, पुन्हा मरणार आहे आणि पुन्हा जन्मणार आहे. ना तरी उदय असतो आपोसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. हे जन्म आणि मरण या जगतामध्ये अनिवार्य पद्धतीने चालत राहणार आहे पार्था. म्हणून तुला इथं शोक करण्याचं काहीच कारण नाही. येत आणि काही एक पार्था तुझं भौत परी पाहता दुःख करावया सर्वता विशो नाही. आणि पार्था, अरे तुला दुःख करण्याला इथं काहीच कारण नाही रे. अनेक दृष्टी अंगानं पाहिलं तरी दुःख करण्याला तुला कोणतंही कारण नाही. तैसे आधीचे जे नाही तया लागे दुरुदसी काही ते आविट ते पाहि चैतन्य. कार तू आधीच काही आणला नव्हतास, मग तुला रडण्याचं तू तया लागे रुदसी काही, मग तू हरवते म्हणून काय रडतोस? तुझं नव्हतंच काही, मग तू काय गमवणार आहेस? कशाची तुला भ्रांत आहे? तया लागी तू रुदसी काय, तू कशासाठी रडतोयस? ते आविट ते पाहि चैतन्य एक. ते चैतन्य जो आत्मा आहे तो आविट आहे, अविनाशी आहे, स्थिर आहे आणि तो कायम राहणार आहे. त्याला कशानेही क्षती पोहोचणार नाही. त्यामुळे तुला रुदन करण्याची काही एक गरज नाही. अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारची बोल अर्जुनाला भगवंत बोलतायत. तू अजुनी कान विचारसी. काय म्हणतात पहा भगवंत, तू अजुनी कान विचारसी काय हे चिंतित आहासी स्वधर्म तो विसरासी तरावे जेणे. अरे ज्या स्वधर्माचे आचरण केले असता तू तरुण जाशील. तो सधर्माचा विसर तुला पडलाय, तो सधर्म तू विसरलायस आणि तू अजूनही का विचारसी काय हे चिंताशाने उगाच भ्रांत करत बसलायस. ज्याच्यामुळे तुझं कल्याण होणार आहे, ज्याच्यामुळे तू तरुण जाणार आहे, ज्याच्यामुळे तू पुण्य पातळीला पोहोचणार आहेस, तो तुझा स्वधर्माचरण हे तू विसरून विनाकारण तू या ठिकाणी दुःख करत शोक करत बसलेला आहेस. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरीही अनुचित संग्राम समयी. आणि अर्जुना तुझे चित्त जरी हे आपतेस्थाच्या करुणेने, गोत्रजाच्या करुणेने, मोहाने जे द्रवीभूत झालेलं आहे ना, हे द्रवीभूत झालेलं चित्त या संग्रामाच्या समयी काही फायद्याचं नाही. या संग्रामाच्या समयी अजिबात उचित नाही. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. आणि ह्या युद्धाच्या प्रसंगी तुझं असं चित्त द्रवीभूत होणे, तुझ्या चित्तामध्ये दया उत्पन्न होणे, तुझ्या चित्तामध्ये भ्रांती निर्माण होणे, हे अर्जुना कुठल्याही कामाची नाही. हे कुचकामी आहे. वायाची व्याकुळ काही आपला निज धर्म पाही जो आचरता बाधू नाही कवणे काळी. आणि उगच वायाच व्याकुळ होतोयस, वायाच दुःख अर्जुना तू करतोयस. आपुला निज धर्म पाही, तुझा स्वधर्माचा तू धर्म कधी पाहतोस का? तो ती विसरलास.
निजधर्म तुझा पहा, जो आचारिता बाधून आहे कवने काळी. आणि ज्या निजधर्माची, ज्या स्वधर्माचं तू आचरण करशील, ज्या स्वधर्माची तू कास धरशील, स्वधर्माप्रमाणे जर का वागशील, तर तुला कवने काळी कधीच काळी कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही. तो स्वधर्म टाकून, तो स्वधर्म विसरून तू उगीच वायफळ दुःख करतो आहेस, अनाठाई तो शोक या ठिकाणी आरंभलेला आहेस. जैसे मार्गेची चालता, आपायो न पावे सर्वता, की दीपादारे वर्तता नाडळीचे. अरे स्वधर्माचं आचरण केल्यामुळे अर्जुना, जसं आपण जैसे मार्गची चालता, अपायो न पावे सर्वता, साध्या सोप्या सरळ मार्गाने गेले असता आपल्याला कोणताही अपाय होत नाही. सरळ मार्गाने गेलं असता आपल्याला कुठलीही अडथळ येत नाही, अपाय होत नाही, दुःख प्राप्त होत नाही. जसं एखादा दीप हातात धरावा, उजेडाच्या दिव्याच्या उजेडाने जर आपण मार्गक्रमण करू लागलो तर आपल्याला कधीच ठेच काढावं लागत नाही, आपल्याला ठेच लागणार नाही. तद्वतच अर्जुना, अरे तुझा स्वधर्माचं तू आचरण केल्यामुळे तुला सर्व काही सुखाची, सर्व काही पुण्याची प्राप्ती होणार आहे, सफळ होणार आहे. ते सोडून तू अविनाशी विनाकारण या ठिकाणी दुःख करतोयस. तया परी पार्था स्वधर्मो राहटता, सकळ काम पूर्तता सहज होय. म्हणून अर्जुना, तू आपल्या स्वधर्माचं जर तू आचरण केलास, स्वधर्माचं जर पालन केला, स्वधर्मो राहटता, स्वधर्माचं जर आचरण केला, स्वधर्म पालन केलास, सकळ काम पूर्तता सहज होय. ती सर्व मनामधल्या कामेच्छा, मनामधल्या सर्व संकल्प सहज पूर्ण होतील तुझं स्वधर्माचं आचरण केलास तर. म्हणून या लागे पाही तुम्हा क्षेत्रीय आणि काही संग्रामा वाचणे उचित नाही. म्हणून अर्जुना, तुम्हा क्षत्रियासाठी संग्रामास हेच तुमचा स्वधर्म आहे, हेच उचित आहे. म्हणून या प्रसंगी तुला तुझा स्वधर्म आठवला पाहिजे, या प्रसंगी तुला तुझ्या स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणून हा शोक तू टाकून अर्जुना शस्त्र हाती धर आणि या प्रसंगी तू युद्ध कर. म्हणून या पाही तू हा क्षेत्रीय आणि काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. या ठिकाणी तुला संग्रामाशिवाय दुसरा कोणताही पर्याय योग्य नाही, अशा प्रकारचा उपदेश भगवंत अर्जुनाला करता आहेत. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण.